आज संपूर्ण जगामध्ये मातृदिन साजरा केला जात आहे आणि म्हणूनच माझ्या सर्व मैत्रिणींना, माझ्या सर्व सख्यांना, माझ्या सर्व बहिणींना या मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मातृदिन, मदर्स डे, मायवार हा दिवस आज आम्ही साजरा करत असताना आईचं महत्त्व काय आहे हे जरी आम्हाला ज्ञात असलं तरी आजच्या दिनविशेषानिमित्त आपण ते पुन्हा एकदा पाहूया. होय, आई, माता, जननी, जन्मदात्री, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जग उद्धारी, अशा या आईची महती सांगण्याचा हा दिवस आहे. आणि या दिवसाचं महत्त्व जर आम्ही पाहू गेलो तर इतिहास सांगतो की अमेरिकेमध्ये 10 मे 1907 रोजी ॲना जॅग्विस या अविवाहित मुलीनं आपल्या आईवरच्या प्रेमाखातर, आपल्या आईवरचं प्रेम, आईबद्दलच्या प्रेमाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस मायवार म्हणून साजरा केला. आणि पुढं तिने मागणी केली आणि तिच्या मागणीला पार्लमेंटने मान्यता दिली आणि मे महिन्याचा दुसरा रविवार संपूर्ण जगामध्ये मायवार म्हणून साजरा करू लागले. आपल्या भारत देशामध्ये नावा टिळकांनी 9 मे 1914 साली पहिला मायवार साजरा केला. तेच नावा टिळक आपल्या गीतात म्हणतात, किती गणू तुझ्या प्रियाई, उपकारा सीमा नाही या जगी. उपकाराला सीमा नसलेल्या आईची महती वर्णन करणारा हा दिवस आहे. होय प्रियांनो, आजचा हा दिवस साजरा करत असताना आपण पाहणार आहोत की आई ही आमच्यासाठी काय आहे. साने गुरुजी म्हणतात की आई माझा गुरु, आई माझा कल्पतरू. आई फक्त अन्न, वस्त्र, निवारा या गरजा भागवणारी, आपल्या गर्भाशयात 9 महिने ठेवून जन्म देणारी जननीच नाही, तर आई जसा जन्म देते तसंच आई आपलं रक्षण, आपलं पालन पोषण करते. पण त्याचबरोबर साने गुरुजींनी आईला गुरु म्हणून संबोधलेलं आहे. होय, आई आपल्या मुलाचा चांगला गुरु असते. आईच आपल्या मुलाला योग्य शिक्षण देऊ शकते. एक सुंदरशी कथा मी आपल्याबरोबर शेअर करू इच्छित आहे. आज जग प्रकाशमान झालेलं आहे आणि आज हे जग प्रकाशमान करणारा थॉमस अल्वा एडिसन याची जर कथा, याचं जर बालपण आम्ही पाहिलं तर हा थॉमस अल्वा एडिसन ज्यावेळेस बालक होते आणि बालक असताना शाळेमध्ये प्रवेश घेतला, ज्या शाळेत ते शिकत होते त्या शाळेनं पाहिलं की यांच्या शिक्षणामध्ये काही अडखळणं आहेत आणि त्या अडखळणामुळं हे शिक्षण घेऊ शकत नाहीत, यांच्यात काही कमतरता आहे, यांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. आणि म्हणून शाळेतील शिक्षकांनी एक दिवस या थॉमस अल्वा एडिसन यांच्या हातामध्ये एक चिठ्ठी दिली आणि त्याला सांगितलं की ही चिठ्ठी तुझ्या आईकडं नेऊन दे. बालक थॉमस यांनी ती चिठ्ठी घरी आणली आणि आपल्या आईकडे दिली. आईनं ती चिठ्ठी वाचली आणि आई रडू लागली. तिचे अश्रू पाहून, तिचं रडणं पाहून बालक थॉमस यांनी आईला विचारलं, आई तू का रडतेस? त्यावेळेस आईनं आपल्या बालकाला सांगितलं की बाळा, तुझ्या शाळेनं अशी चिठ्ठी दिली आहे की तुमचं मूल हे अत्यंत हुशार आणि प्रतिभावंत आहे आणि म्हणून त्याला शिकवण्यासाठी आमच्याकडं तितके प्रतिभावंत शिक्षक नाही, म्हणून आम्ही त्याला शाळेतून काढत आहोत. याचं पुढील शिक्षण तुम्ही त्याला घरीच द्यावं. आणि मग त्यानंतर थॉमसच्या आईने त्याला घरीच शिक्षण द्यायला सुरुवात केली. या थॉमसनं घरीच शिक्षण घेतलं आणि ते शिक्षण नेऊन विज्ञानाच्या प्रयोगात रमणारं हे मूल पुढे शास्त्रज्ञ झालं, संशोधक झालं आणि त्यानं बल्बचा, विजेरीचा शोध लावला आणि त्या बल्बमुळे आज जग प्रकाशमान झालं. याच थॉमस अल्वा एडिसन यांनी पुढं ग्रामोफोनचा शोध लावला. काही काळानंतर त्यांच्या आईचा मृत्यू झाला आणि आईच्या मृत्यूनंतर एक दिवस घर आवरत असताना
त्यांना पोटमाळ्यावर काही सामान सापडलं आणि त्या सामानामध्ये त्या शिक्षकांनी त्यांच्या हातात दिलेली चिठ्ठी सापडली. त्यांनी ती चिठ्ठी उघडून वाचली. त्यावेळेस त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं की तुमचं मूल आमच्या शाळेत शिकण्यास असमर्थ आहे. त्याच्या दुर्बलतेमुळे ते शिकू शकत नाही आणि म्हणून आम्ही त्याला शाळेतून काढून टाकत आहोत. प्रियांनो, शाळेमध्ये शिक्षण घेण्यास असमर्थ असलेलं हे बालक, आईनं त्याला इतकं सामर्थ्यशाली बनवलं होतं, त्याला शिक्षण देऊन इतकं सुसज्ज बनवलं होतं की त्या मुलानं पुढं जाऊन बल्बचा शोध लावलेला आहे. होय प्रियांनो, आई आपल्या मुलाला घडवू शकते. आई आपल्या मुलाला उत्तम शिक्षण देऊ शकते. हे सुंदर उदाहरण आम्हाला बालक थॉमस यांच्या जीवनातून पाहायला मिळतं. हेच थॉमस अल्वा एडिसन पुढं शास्त्रज्ञ झालेले आहेत. होय, आई आपल्या मुलाचा गुरु होऊ शकते. आई आपल्या मुलासाठी एक योद्धा होऊ शकते. ह्याचं एक सुंदर उदाहरण आहे. पण प्रियांनो, काय आईची जबाबदारी फक्त शालेय शिक्षण देणं एवढंच नाही, तर आईची जबाबदारी आपल्या मुलांवर उत्तम आणि चांगले संस्कार करणं ही देखील आहे. एक आई मुलावर चांगले संस्कार करू शकते. या संस्कारांचं शिक्षण देत असतानाच आम्हाला हे लक्षात घेतलं पाहिजे की आईची ही जबाबदारी आहे की मुलाला त्याच्या वयाच्या अनुरूप असं शिक्षण दिलं पाहिजे. आणि हे शिक्षण देत असताना स्वतःचं आचरण हे देखील महत्त्वाचं आहे. कारण मूल हे आईचं अनुकरण करत असतं, कारण ते आईच्या सानिध्यात राहत असतं. आणि म्हणूनच ज्यावेळेस घरात ही आई वावरते त्यावेळेस घरातील वृद्धांचा आदर, वृद्धांची सेवा, पाहुण्यांचं आदरातिथ्य, कामातील नीटनेटकेपणा, प्रामाणिकपणा, खरेपणा, सचोटी हे सर्व मूल निरीक्षण करत असतं आणि आईचं निरीक्षण करून हे मूल पुढं शिकत असतं. ही प्रत्येक आईची जबाबदारी आहे की आमच्या मुलाला आम्हाला एक सुंदर असं व्यक्तिमत्व, एक चांगला व्यक्ती म्हणून घडवायचं आहे. पण ते घडवत असताना आईचं स्वतःचं आचरण देखील महत्त्वाचं आहे. असं म्हणतात की मदर इज अ बॅकबोन ऑफ फॅमिली. होय, आई एक असा स्तंभ आहे जो प्रत्येक परिस्थितीत स्थिर राहून कुटुंबाला आधार देऊ शकतो. आणि म्हणूनच आम्हाला, आमच्या समाजाला आज एका कणखर आईची गरज आहे. एका अशा आईची गरज आहे की जी आई आपल्या मुलाचा गुरु बनू शकते, आपल्या मुलाला उत्तम शिक्षण देऊ शकते, आपल्या मुलावर उत्तम संस्कार करून त्याला एक चांगला माणूस बनवू शकते. होय प्रियांनो, पवित्र शास्त्र देखील सांगतं की आपल्या मुलाच्या वयाला अनुसरून असं शिक्षण त्याला दे. मुलाला शिक्षण देत असताना शिस्त आणि वेळीच तो त्याची चूक झाल्यास त्याला वाग्दंड देण्यास देखील मागे पुढे पाहू नकोस. कारण आज जर तू छडी आवरली तर उद्या हे मूल तुला लाज आणेल. होय प्रियांनो, मैत्रिणींनो, आज आमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे की आज या जगामध्ये आमचं मूल काय बनून काय बनणार आहे, कोणत्या प्रकारचं शिक्षण घेणार आहे. आणि त्यासाठी आम्ही आमच्या घरातून आमच्या मुलाला घडवण्यास सुरुवात करूया. हा मायवार साजरा करत असताना आमच्या मुलांच्या प्रती आमच्या कोणत्या जबाबदाऱ्या आहेत हे आम्ही लक्षात घेऊया आणि हा मायवार साजरा करूया. धन्यवाद.